सगळं पटलं मला तुमचं, एक सोडून। काय ते? तुम्ही जर कोरडे ठणठणीत असतात ना काका, तर हे आईस्क्रीम आणलं नसतं। फक्त मानसीच्या वागण्याचं वाईट नाही वाटत आहे मला, तुमच्या सगळ्यांच्या वागण्यावर आक्षेप आहे। माझं डोहाळ जेवण का करताय? तर मला इंटरेस्ट आहे म्हणून। तुम्हाला काहीच इंटरेस्ट नाहीये माझ्या डोहाळ जेवणात? अगं असं अजिबात नाहीये। असंच ते आई, मला जाणवतंय ना, माझ्या बरोबर वागण्या बोलण्याचा प्रत्येकाचा अप्रोच बदलत चाललाय। तुला जर असं वाटत असेल ना मोनिका, तर त्याचं कारण सुद्धा तू स्वतःलाच विचार। म्हणजे बदलला, बरोबर ना? एक मिनिट, तुम्ही नका ना रे असे भांडू। अरे रात्रीची वेळ आहे, असं जोर जोरात भांडणं बरं दिसतं का? आवाज आतमध्ये गेला ना तर आई जाग्या होतील, उगीच त्यांना त्रास। नका ना रे भांडू। अहो पण आई, काय झालंय? घरातली रणरागिणी जागी झाली आहे, मी झोपू कशी? किती शिकायला मिळतं हिच्याकडून। बोल बाबा बोल, तू काय झालं? अगं बोल। आजी बरं झालं तुम्ही आलात। आता माझं या सगळ्यात काय चुकलंय फक्त तेवढंच सांगा मला। विक्रांतला हवं होतं म्हणून मी रूम बदलली, विक्रांतला हवं होतं म्हणून मी त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेले, त्याला हवं होतं म्हणून मी त्या घाणेरड्या स्टोरूम सारख्या ठिकाणी राहिले, हॉस्पिटल मधला औषधांचा वास त्यांनी मला त्रास होत होता तरीही मी तो सहन केला। आजी, माझी फक्त एवढी इच्छा होती की विक्रांतने मला जर असा वेळ द्यावा, दिला का त्यांनी? विचारा त्याला। आणि मानसी, मला वाटत होतं की मानसीने जरा माझ्याशी येऊन बोलावं, तर मानसीला कामांपासून वेळच नाही। मग शेवटी एक दिवस मी एकटी निघून आले। ह्यात काय चुकलं माझं आजी? अगं झाली असेल चूक त्याच्या हातून, पण मी म्हणतेय ना त्याला सॉरी म्हण। पण विक्रांत सॉरी म्हणालेच नाहीये, कुठे म्हणाले? आजी, ह्या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतोय। मला तर त्रास होतोच आहे, पण माझ्या पोटातल्या बाळाला सुद्धा त्रास होतोय। जाऊ दे, काय बोलायचंच नाहीये मला। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली। हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.